रोहिणी, माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। मी लाईफस्टाईल, फॅशन, ब्युटी, मेकअप अशा बऱ्याच साऱ्या सब्जेक्टवर व्हिडिओ हे घेऊन येत असते। जर तुम्हीही यामध्ये इंटरेस्टेड असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मैत्रिणींनो, आजकाल प्रत्येकीलाच ड्रेस घालायला खूप जास्त आवडते। तर आजकाल लग्नानंतरही बऱ्याच स्त्रिया ह्या ड्रेस घालणं पसंत करतात। बट होतं काय, लग्नानंतर डिलिव्हरी नंतर बऱ्याच स्त्रियांचं पोट हे वाढलेले दिसून येते। योग्य व्यायाम करून पोट हे आटोक्यात येऊ शकतं। बट व्यायाम करणं हे खूप साऱ्या लेडीजला कंटाळवाणं वाटतं किंवा काही लेडीज ह्या व्यायाम करायला त्यांना वेळही नसतो। आणि काय होतं की मग हे वाढलेलं पोट असल्यामुळे त्यांना कुठलाही ड्रेस किंवा कुठलीही कुर्ती ही कम्फर्टेबल वाटत नाही किंवा सुंदर दिसत नाही। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी असे काही ड्रेसेस तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जर तुमचेही पोट वाढलेले असेल तर तुम्ही अजिबात काळजी करू नका। अशा प्रकारचे ड्रेसेस तुम्ही वेअर केले तर तुमचं वाढलेलं पोट ह्या ड्रेसेस मध्ये हाईड होण्यास मदत होईल। त्यामध्ये आहे, कुर्ती निवडताना अशा प्रकारच्या साइड कट कुर्ती अजिबात निवडू नका। जेव्हा तुम्ही कुर्ती निवडता तेव्हा काय होतं की वेस्टच्या खाली जो कट असतो अशा प्रकारच्या ही कुर्ती निवडू नका। त्याने काय होतं की ह्या कुर्ती ह्या वेस्टला अगदीच फिट असतात आणि त्यामुळे आपलं पोट हे व्हिजिबल होतं आणि लगेचच दिसून येतं। त्यामुळे तुम्ही कुर्ती निवडताना साइड कट किंवा वेस्टच्या खाली कट असलेल्या कुर्ती अजिबात निवडू नका। ऐवजी तुम्ही फ्लेअर कुर्तीमध्ये इन्व्हेस्ट केला तर तुमचं पोटही कव्हर होईल आणि तुम्हाला क्लासी आणि फॅन्सी लुकही मिळेल। त्यामुळे शक्यतो फ्लेअर कुर्ती ह्या तुम्ही वेअर करा। अनारकली कुर्ती, आलिया कट कुर्ती, अम्ब्रेला कुर्ती, अशा प्रकारच्या फ्रॉक स्टाईल कुर्ती, अशा प्रकारच्या कुर्तीज आजकाल मार्केटमध्ये खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे। आणि जर तुमचं पोट असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या कुर्ती जर वेअर केल्या तर त्यामध्ये नक्कीच तुमचं पोट हे हाईड होण्यासाठी मदत होईल। या कुर्तीज तुम्हाला मॉडर्न आणि यंग लुकही देतील आणि त्याचबरोबर त्यामध्ये तुमचं पोटही चांगल्या प्रकारे हाईड होईल। त्यामुळे अशा प्रकारच्या कुर्तीज तुम्ही निवडू शकता। आजकाल मार्केटमध्ये अशा प्रकारच्या कुर्तीमध्ये भरपूर सारे पॅटर्न्स, कलर अवेलेबल आहेत। त्यामुळे अशा कुर्ती तुम्ही नक्की चॉईस करा। त्याचबरोबर अशा ज्या फ्लेअर कुर्ती असतात ना त्यावरती जॅकेट स्टाईल ज्या कुर्ती आहेत त्याही खूप सुंदर दिसतात। अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या डिझाईनचे, प्रिंटेड वर्कचे किंवा वर्कच्या अशा वेगवेगळ्या डिझाईनच्या कुर्तीजही तुम्ही निवडू शकता। त्याचबरोबर हाय कट कुर्ती ज्या असतात त्या वेस्टला लूज असतात। त्यामुळे अशा प्रकारच्या कुर्तीज देखील तुमचं पोट हे कव्हर करतात। त्यामुळे अशा प्रकारच्या कुर्तीज ही तुम्ही नक्कीच निवडू शकता। आता त्याचबरोबर जास्त पातळ फॅब्रिकच्या किंवा ट्रान्सपरंट जे ड्रेसेस असतात किंवा कुर्ती असतात त्या तुम्ही अवॉइड करा, कारण त्यामध्ये तुमचं पोट हे लगेचच व्हिजिबल होईल। त्याऐवजी तुम्ही सुळसुळीत फॅब्रिकचे कपडे निवडा किंवा आजकाल मोनोक्रोमॅटिक सेट ही खूप जास्त ट्रेंड मध्ये आहे। तर तुम्ही अशा प्रकारचे मोनोक्रोमॅटिक सेट ही चॉईस करू शकता। आता मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय की टॉप टू बॉटम ते एकाच कलरचे असतात, त्याला आपण मोनोक्रोमॅटिक कुर्तीज असं म्हणतो। तर मोनोक्रोमॅटिक कुर्ती देखील तुम्ही वेअर करू शकता। त्यामध्येही तुमचा लुक हा स्लिम दिसेल आणि तुमचं पोटही व्यवस्थित हाईड होण्यासाठी मदत होईल। मोनोक्रोमॅटिक मध्ये कुठलाही कट हा दिसत नाही। मोनोक्रोमॅटिक ड्रेसेस मध्ये कट ही नसतो, त्यामुळे तो टॉप टू बॉटम एकाच कलरचा असतो आणि त्यामध्ये आपला लुक बारीकही दिसण्यासाठी मदत होते। त्याचबरोबर ए लाईन कुर्ती देखील तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे। आता या ए लाईन कुर्ती तुम्ही प्रेग्नेन्सी मध्ये देखील वेअर करू शकता। त्यानेही तुमचा लुक खूप सुंदर क्लासी दिसण्यासाठी मदत होईल। जर तुम्ही हेवी वेटच्या असाल तर तुम्ही स्लीवलेस कुर्ती ज्या असतात ते घालणं अवॉइड करा। त्याने काय होतं की तुमचे जे आर्म्स असतात जे फॅटी असतात त्याने तुमचं फॅट हे व्हिजिबल होतं आणि त्यामध्ये तुम्ही आणखीनच जाड दिसता। त्यामुळे शक्यतो तुम्ही कुर्तीज निवडताना काय करा, लॉंग स्लीव्हच्या किंवा 3/4 स्लीव्ह कुर्ती निवडा। त्याने तुमचा लुक खूप सोबर आणि सुंदर दिसेल। आता त्याचबरोबर तुम्ही जेव्हा ड्रेसेसचं फॅब्रिक निवडता तेव्हा शक्यतो लिनन, कॉटन, खादी अशा प्रकारचे फॅब्रिक तुम्ही निवडा।
त्याने तुमचा लुक खूपच सुंदर, सोबर आणि आकर्षक दिसण्यासाठी मदत होईल. आता त्याचबरोबर तुम्ही डेली वेअर साठी जर कुर्ती निवडत असाल तर तुम्ही इक्कत प्रिंटच्या ज्या कुर्तीज आहेत त्या निवडू शकता. आजकाल मार्केटमध्ये इक्कत प्रिंटच्या कुर्तीज ह्या देखील खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे, त्याही तुम्ही निवडू शकता. त्यामध्येही तुमचा लुक क्लासी आणि मॉडर्न दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. जेव्हा तुम्ही पॅन्ट सोबत कुर्ती वेअर करता ती शॉर्ट न घालता लॉंग कुर्ती वेअर करा. लॉंग कुर्तीमध्ये तुमचा लुक सुंदर दिसेल आणि तुमचं पोटही हाईड होईल आणि तुम्ही जास्त जाड असल्यासारखंही दिसून येणार नाही. त्यामुळे शक्यतो तुम्ही लॉंग कुर्ती वेअर करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही काय करा की मिनिमम वर्कचे ड्रेसेस ही निवडा, त्यामध्ये तुमचा लुक सोबर आणि सुंदर दिसेल. आणि जर तुम्हाला हेवी वर्कचे ड्रेसेस घालायला आवडत असतील तर तुम्ही त्यामध्ये पेस्टल कलर किंवा फेंट कलरचे ड्रेसेस हे निवडा. त्यामध्येही तुमचं पोट हे जास्त दिसून येणार नाही आणि तुम्ही स्लिम दिसाल. पण आपल्या बॉडी टाईप नुसार ड्रेसेसची निवड करतो ना, तेव्हा आपण त्या ड्रेसेसमध्ये सुंदर आणि स्मार्ट तर नक्कीच दिसतो. आता त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट, तुम्ही कपडे निवडताना काय करा की गडद म्हणजे डार्क कलरचे कपडे निवडा. त्यामध्ये तुम्ही बारीक असल्यासारखे दिसाल आणि त्यामध्ये ते टॉप टू बॉटम एकाच कलरचं असल्यामुळे त्यामध्ये तुम्ही जास्त जाडही दिसणार नाही आणि तुमचं पोटही जास्त दिसून येणार नाही. त्यामुळे शक्यतो तुम्ही ड्रेसेस निवडताना डार्क कलरचे ड्रेसेस हे निवडू शकता. सांगितलं की तुम्ही पेस्टल कलरचे, फेंट कलरचे ड्रेसेस निवडा, बट ते कधी, जेव्हा तुम्ही हेवी वर्कचे ड्रेसेस हे निवडता त्यामध्ये तुम्ही पेस्टल कलरचे ड्रेसेस हे निवडू शकता. आणि जर मिनिमम वर्कचे ड्रेसेस निवडायचे असतील तर तुम्ही त्यामध्ये डार्क कलरचे ड्रेसेस हे चूज करा. त्यामध्ये तुम्ही बारीक असल्यासारखं इल्युजन क्रिएट होतं आणि त्यामध्ये तुमचं वयही जास्त दिसून येत नाही. अशा प्रकारे तुम्ही ड्रेसेस हे चॉईस करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मी काही सोप्या आणि छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहे. या जर तुम्ही फॉलो करून ड्रेसेस चूज केले तर नक्कीच तुम्ही जाड असाल त्यापेक्षा बारीक दिसाल आणि तुमचे पोटही वाढलेले असेल तर तेही हाईड होण्यास मदत होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.